नमस्कार मित्रांनो. शिवरायांनी दक्कनमध्ये स्वराज्याच्या विस्तारासाठी छोटमोठ्या लढाई करून सुलतानशाह यांना आव्हान दिलं होतं. स्वराज्य स्थापनेच्या काळात शिवरायांकडे सैन्यबळ हे प्रमाणातच होतं, पण तिकडे मुघल, आदिलशाह, निजामशाह यांच्याकडे भरपूर सैन्य होतं. अशा अफाट सैन्य असणाऱ्या सुलतानशाह यांना लष्करी प्रत्युत्तर देणं हे जरा कठीणच होतं. त्यामुळे यांच्या विरुद्ध गनिमेकावा राजकारण करून व युक्ती वापरून जिंकायचंच हे राजांनी ठरवलं होतं. मित्रांनो, आज आपण याच सुलतानशाहाविरुद्ध शिवरायांनी केलेले राजकारण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. शत्रूचे मर्मस्थान ते आपले बलस्थान ही राजनीती राजांनी अगदी कौशल्याने वापरली होती. 1649 नंतरची 3-4 वर्ष राजांनी बचावचा पवित्रा घेतला होता. ही वर्ष त्यांनी राज्य स्थिर स्थावर करण्यात घालवली. राजगडचे बांधकाम चालू होतं. इतर घेतलेल्या किल्ल्यांची त्यांनी मजबूती करून सैन्य भरती केली होती. त्यांचे बारीक लक्ष विजापूर व दिल्लीच्या राजकारणावर होतं. 1656 नंतर मोहम्मद आदिलशहाच्या अखेरीच्या काळात राजे जास्त आक्रमक बनले. राजांना मुख्य शत्रू 2 होते. एक विजापूरचा आदिलशहा व दुसरा दिल्लीचा मोगल बादशहा. 1656 ते 1658 या 3 वर्षात राजांनी छोटमोठ्या स्वाऱ्या करून या दोघांनाही सतावून काढले होतं. मित्रांनो, यावेळी दिल्लीला शहाजहान हा बादशाह होता, तर शहाजहानचा मुलगा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. औरंगजेब कर्तबगार व महत्वाकांक्षी होता. दक्कनचा सुभेदार म्हणून नेमणूक झाल्यावर त्याने दक्षिणेतील सर्व सत्तांचा अंदाज घ्यायला सुरुवात केली होती. 1636 साली मोगलांनी आदिलशहाच्या मदतीने निजामशाही बुडवली व निजामशाही मुलूक वाटून घेतला. तरीही दक्षिणेतील सर्व सत्ता नष्ट करून आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केल्याशिवाय मोगलांना खरे समाधान लाभणार नव्हते हे राजांना चांगलीच माहिती होती. 1656च्या उत्तरार्धात आदिलशाही संपूर्ण बुडवण्याच्या योजना दिल्ली दरबारात शिजत होत्या. आदिलशाही बुडवण्यासाठी शिवाजीची मदत ही फायद्याची होती. नंतर शिवाजी राजांना संपवणे सोपेच होते. आपल्या विरुद्ध असे राजकारण होऊ शकते हे छत्रपती शिवरायांना चांगलेच माहिती होते. शहाजहानने औरंगजेबाला सूचना दिल्या होत्या की विजापूर खालसा करा, न जमल्यास तो निजामशाही प्रांत तहाने विजापूरकरांकडे गेला आहे तो तरी परत घ्यावा. 1657 साली मोगलांनी विजापूरकरांच्या बरोबर झालेला तह मोडला. फेब्रुवारी महिन्यातच औरंगजेबाने आदिलशहाविरुद्ध युद्ध पुकारले. बिदर व कल्याण जिंकून घेतले. सर्व बळ एकटून आदिलशाही औरंगजेबाशी झुंजू लागला. मित्रांनो, याचा एक असा परिणाम झाला की राजांच्या हालचालीकडे लक्ष द्यायला आदिलशाह व मोगल यांना फुरसत राहिली नाही. मोगल आणि आदिलशाह यांच्या झगड्यात आपला काय फायदा करून घेता येईल याचा राजांनी पक्का विचार केला होता. तसे 1656 पासूनच पुढचा विचार करून राजांनी औरंगजेबाशी संधान साधायला सुरुवात केली होती. मित्रांनो, शिवरायांनी इथे एक मोठी धूर्त खेळी खेळली. राजांनी सोनोपुंत डवेरांना बोलणी करण्यासाठी औरंगजेबाकडे पाठवले व विनंती केली की मी मोगल प्रतिनिधी म्हणून राहायला तयार आहे. माझ्याकडे पुणे, सुपे, बारामती आहेच, पण निजामशाही कोकणाचा जो भाग कल्याण, भिवंडी, चौल आहे तोही मला जहागिरी द्यावा, म्हणजे मी तो ताब्यात आणीन. औरंगजेबाने राजांना पत्र पाठवले. सांप्रत विजापूरकरांकडील जे किल्ले व जो मुलूक व बंदर, दाभोळ आणि दाभोळ खाडीखालील मुलूक तुमच्याकडे आहे त्याला आमची मंजुरी आहे. तुमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे. औरंगजेबाने राजांच्यावर विश्वास ठेवून, कारणही तेवढे सबळच होते. कट्टर सुन्नीपंथी मुस्लिम असलेल्या औरंगजेबाच्या दृष्टीने हिंदू शिवाजी व शियापंथी आदिलशाह दोघेही काफिरच होते. मित्रांनो, औरंगजेबाला अशी हूल देऊन 7च दिवसांनी राजांनी जुन्नरवर हल्ला केला आणि तिकडे मीनाजी भोसले श्रीगोंद्यावर चालून गेला. यानंतर राजे स्वतः नगरवर चालून गेले आणि अखेर राजांच्या या कृत्यांनी औरंगजेब खवळला व त्याने मुल्ताफा खान, कारतलब खान व शाहिस्ते खान यांना राजांवर पाठवले. या सरदारांना मिळालेली लूट पचनी पडावी व मोगली आघाडी शांत राहावी या उद्देशाने राजांनी रघुनाथ पंत कोरडेंना औरंगजेबाकडे पाठवले. त्यांच्याकडे क्षमा याचनेचे पत्र दिले
राजांना दैवही कसे सामील होते ते पहा. 1657 साल संपत आले होते व आता औरंगजेबाला उत्तरेत जायचे वेध लागले होते. त्याने राजांना माफी दिली व पत्र पाठवले. तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांचबरोबर जी पाठवलीत ती आम्हास पावली. मजकूर ध्यानात आला. तुम्ही केलेली कृत्य विसरण्याजोगे नाहीत, तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चाताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणार नाही हे तुम्ही जाणलेत. आता तुमची सर्व नजर निश्चितपणे आमचीच ठाई आहे हे आम्ही जाणून तुमच्या कृत्याबद्दल मनात क्लिमिश ठेवीत नाही. तरी तुम्ही याबद्दल संतोष मानून असावे, आमचे लोभाचे पूर्णतः समजावे. पण औरंगजेब मोठा धूर्त होता. राजांच्या कृत्यावरून त्यांच्या धोरणाचा त्याला चांगलाच अंदाज आला होता. परंतु त्याचे लक्ष दिल्लीकडे असल्यामुळे त्याने राजांना माफी दिली व तो उत्तरेकडे निघाला. पण जाताना त्याने मीर जुमला वगैरे आपल्या सरदारांना राजावर चांगले लक्ष ठेवायला सांगितले. औरंगजेब उत्तरेकडे निघाला व आदिलशहाला हवे असलेले स्थैर्य मिळाले. अंतर्गत राजकारणे उरकताच आदिलशहाच्या नजरेसमोर शत्रू म्हणून एक महत्त्वाचे नाव उभे ठाकले होते, ते म्हणजे शिवाजी महाराज. पण मित्रांनो, मुघल आणि आदिलशहा यांच्या दोघांच्या भांडणात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण तसेच अधूनमधून हल्ले करीत आपल्या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार हळूहळू वाढवला होता. बाकी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. जय शिवराय. धन्यवाद.